पाण्याला गेली तिकडं मास पण भेटलं जरा. ती आई नेमकी बसली होती टपरी आहे तिथं आणि मग त्या नदीच्या पलीकडून इकडं मासं घेऊन येतात विकायला. तर फिरून सकाळच्या एकत्यात मग नंतर आपल्या बसून तिथं विकत्यात. तर घेतलं मी पण, पाणी बी भेटलं आणि मासं पण घेतलं. आता ते लगेच बनवायला लागतात. पाण्याला गेली तिकडं शिकार गावले मला ते आणले. होय हो काय गावली शिकार? लय भारी गावले. होय हा म्हणलं आता दाजीन तुम्ही बी मै होता आपल्याला कुठं मच्छी काय गावा ना. हा हा तेव्हा मग तिला नेमकी ती आई बसली होती होय आणि वरचं डबडं घ्या टपरीचे तिथं ते पार आपल्या गावात होडीत ना आड्यान मच्छी घेऊन येते ते उरण वर आणतात. हा ना करंजावरून का काय उरण हा करंजा करंजा बरोबर. तिथं मला बंद नावाची आहे ना ती. तिथं ही आपलं दाखा आहे आईने त्या मस्त साफ करून दिलं. दिले ना. हा मस्त म्हणलं नीट करून द्या मग मला बी उशीर होईल म्हणलं. परत आमची मेंढर चरायला जायचे. कोणचा मासा आहे रे बाना? शिव होय हा? बांगडा बांगडा. बांगडा हा एवढं चिरणे पाहिजे ते हा लय मस्त आता चिरलेला. हे नुसतं तळायचं आहे काय? हा नुसता तळायचा त्याला आता भुजायचा त्याला. जरा धुवून घेते आता चांगला. हा बोलतो घ्या दोन म्हणजे घ्या बुजायला भेटत. हा ना मग तुम्ही बी मदत करू लागा की मला. काय करायचं आता? दाजीने तुम्ही आज लसूण सोना किसन गेलो सोडून चल. मेंढर पण आता चारून आले गडीवर बसतील. आता चांगलं धुतलं त्याला. परत मेंढर घेऊन लांब जायला लागत चारायला. मग काय कारण आता चाऱ्या पाण्यासाठी लय फिरायला लागतं दिवसभरात. चकाचक धुतलं. बघू नये हे काय दाजीला म्हणलं जरा मदत करा तुम्ही बी लागावायचं मदत बर करा. बर लसूण स्वराचा म्हणून इकडं आलाय बार. आम्ही आता म्हणलं तर दुसरी तयार करते मी. किसन काहीतरी मग काय आपलं दाजीचं बारकं मोठं मोबाईल मध्ये डोकं घातलं होतं बाणाने काम लावलं. हा. मग काय मी बघितलं होतं जर मोबाईल मध्ये जुना व्हिडिओ. जुना व्हिडिओ बघित होता. अव कोणता रे? ते आपला तोरवे पाहुण्याचा बिराड होता तवाचा. होय ते म्हणजे आपण आपल्याला भेटलेला दाण्याचे वाटप हा नाही ना तेच की असं. ते ते ह्याला वाडा होता आपला टेंबरे वाया दारणीला मिठ्या तुले. हा हा ते ते तोरवे पाहून होय. मी म्हणलं आजोबर नाही आपला तिकडं एखादा वाडा देव रोडला मिळाला होता. तिथे जवळ आलता तो वाटा. तिथं पण तोरवे पाहून होतं ना ते. हा तोरवे, ते मालवण. तात्या ते माव चलता. एक वर्षी तोरवे पाहून आम्ही चारण्याला गेलो होतो तिकडं खालापूर तिकडं पार धारणे चौक बापूचा सासरा. बापूचा सासरा. बापू दाजीचं सासरं ना. ती मेंढर आणली होती नाही का आपण मीरा आले ते व्हिडिओ आला होता. आपल्या कांची नदी ती नवीन व्हिडिओ आता मोबाईल नवीन घेतल्यामुळे नवीन व्हिडिओ. मोरबे धरणाची नदी ना ती वाऊंडळ नदी. किसाला चांगलं कामच लावलं. मग काय आता हे काय बराच वाटू घालवी. परत वांडूळ घालीन आता. चालायचं आता तसली कामं तर केली पाहिजे मग. हा ना जर काम केलं तर खायला भेटतंय. हवा ना. आता बकरी वळ झालं गेला का मग ते काम झालं की माझं. नाही आता हे काम तुम्हाला नसतं लावलं पण आता आपल्या टायमाला लवकर नाही ना हे आता म्हणजे अचानक झालं ना. बरोबर मेरा टाइम परत होईल. हा ना लांब जायची ते मेरत हा बाई. मग काय आणि माशाचं काय कल्पनाच नव्हती. हा ना मला बी नव्हती पण तिथं पाण्याला गेले आणि मग ते मी मान्य होतो मास नाही तर मटण आणायचं एकोणीसशे. हा तुमचं चाललं होतं त्याच्यामुळे माझ्या डोक्यात आलं म्हणलं दाजी बी म्हणतात ती पण म्हणतात. सगळ्यांनी वर पटकून उरकत परत मेंढर घेऊन जायचे चारायला. हो ना आता नसतं. जागा कुठे गेलता तू याला गेलता होय? ह्याच्यात टाकू म्हणा होय हा? या ताटलीत काय येवाळा कोथिंबीर. हा टाकायची बिघडा आलं तरी म्हणली वाटत. कोण हरतेला काय तरी बिघडले जरा दोघांचं सागर काहीतरी भांडण झालं असं ना. त्याला म्हणत होते की चल तू माझ्या बरं. इकडे चल. तुम्ही आला नाही म्हणून त्यो आता हे नाही तिकडं नाही नव्हता न्यायचं त्याला तिकडे ये म्हणत होते आता येताना. थांबा आपण आल्यावर तिला मारू हा.
ये केव्हा मारू का सागरलाच मारू की आपण मग आपण आल्यावर त्या जाळ्याला मारू मारूस तो आल्या मारू इकडे ये बा सागरलाच मारू की मग रसू बाय रस कोपऱ्यात बसू झालंय काय हवा हव माझं काम उरकलं की जण. तुझं काय काम ते? कोथमिरी पण गावठी वास येतोय हा. गावठी बाबा मला मदत करू लागतो का जरा बा नाही भाकरी उरकल्या का? हा भाकरी झाल्या आता आता हे काय ते आलं आता लसूण सोलून दिला दाजीने तुम्ही कोथमीर दिली चिरून बारीक आता हे आलं आणि लसूण टिचून घेते जरा ते बाबा मला सांगित होतं हा. माय लसूण घाल लसूण मच्छीला अर्चना पण आता आले 2 अर्चना पण लवकरच आले 2 माझं कुठं भेटलं मास भेटलं बहाणायला कुठं तरी गेल ती बाया धरायला खाडीत खाडीत सागर हाय वाटतं माहिती उतरलं अर्चनाला एक सागर कुठं तुला काय माहिती रे मग काय मुरगुडं आपलं मुरगुडं लय हालायला पाणी लागलं. बादली लय मोठी आहे. एवढं काय आणायचं पाणी लय जोड असेल काय पाणी जड आहे बादली. जरा येत नाही ना कडे नाही तिला हे नाही व्यवस्थित हा ना आलं आणि लसूण चांगला आता वाटून घेता बारीक आता हे चिंच आगळ आहे एकदम साध्या पद्धतीत तळणार आहे मी झटकीपट आणि गाय मध्येच चाललंय सगळं आता हे हळद आहे हळद बी मस्त लावून घेणार आहे सगळ्या माशांना हळद बी मस्त चोळून घेतली आता हे मीठ लावून घेणार आहे मी आता हे दाना पावडर आहे हे खडा मसाला आहे एक एक चमचा लावून घेणार आहे आणि आपला घरचा लाल मसाला धनगरी मसाला सात मास आहेत आता एकदा 3 तळणार कसं बसते तसं तळते आता तेल टाकून घेते आता तळताना थोडी थोडी वरनं कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे कोथिंबीरीचा एक सुगंध त्याच्यात येणार त्या तळलेल्या माशात
थोडस झाकण ठेवून घेतलं त्याच्यावर. आता जाळ पण खाली बारीक लावलाय. बारीक जाळावर मी तळून घेणार आहे ती. असं 2-3 वेळा आलटून पलटून घेतलं चांगलं. तयारच झालं आपले मासे. पहिल्यांदा तळून अजून दुसरं असं तळून घेणार आहे मी. आता हे काढून घेणार आहे भांड्यात. वाढू का जेवाय? वाढतं कायचं. सागर ये. ए सागर, अर्चना ती ताटली की. वारं सुटले काय? आता वारं सुटतंय अजून मधून. मस्त बाकी बाजरीची भाकर आणि चुलीवर तळून घेतलेला बांगडा मासा. दुसरं बी केलंय कालवात आमटी. होय. हा बसत गरमागरमच या जेवायला. एकच नंबर झाला आहे माझा. कसं काय लागतोय? हा नंबर 1. लय काय ताळ्यावर बरं झालं. काट पण नाही ना एवढं. काट नाही ते. हा ते आत काढला मोठा. ते एकच काटा त्याच्यामुळे ते आई म्हणल्या शून्य तळाय बी मस्त आणि खायला पण मस्त. एकच नंबर टाकतोय बघ. हा? एकच नंबर टाकतोय. पुन्हा ताजा ताजा आहे ना. हा. त्याच्यामुळे ताजा मासाच बारीक खायला. दररोज जाते. आपल्या कोळी लोकांमुळे आपल्या सर्व लोकांना खायला भेटते मच्छा. हा मग काय. हा ना. समुद्रातून धरून आणते ना.